काय यार, गोल्डन मॅनच्या विलास पाटील. थँक्यू. ड्रोन आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. कदाचित अजय पाटील आलेत का ओळेचे? अजय पाटील आलेले आहेत, त्यांच्यामुळे आपण ते ड्रोन पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद जगदीश सर. जाऊ नका तुम्ही सर. मॅच ऑन. विष्णू शेठ, विष्णू म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तुमची नाती खूप चांगलं समालोचन करते काका, खूप कॉमेंट्री त्यांनी छान केली ते. चला मॅच ऑन. पंचांचा इशारा. ग्रँड फिनालेला सुरुवात होत आहे. वाघबीळ पोडी प्लस मास्टर चषक 2025. पहिला चेंडू गणपती बाप्पा. चला सुरू करूया या ग्रँड फिनालेला. शॉर्ट बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू येतोय डॉट. प्रयत्न मनेराकडून त्याची ट्रॅकवर, आणि पहिला चेंडू जसा डॉट आला त्यानंतर मात्र टाळ्यांचा कडकडाट. आज भरपूर महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. वाघवेळ संघ ग्रँड फिनालमध्ये पोहोचलाय हे कळताच मात्र त्यांनी लवकर जेवण केलं. आज दुपारी जेवण करून ठेवलंय, संध्याकाळचं जेवणाचं टेन्शन नाही. तर काहीकांचा कार्यक्रम मला वाटतं साखरपुड्याचा आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. जांभळीच्या झाडामध्ये चेंडू जातोय. एकदा इथे मिळेल. आणि मी म्हटलं ना की वाघबीळ आणि पाणजू हे दोन संघ ग्रँड फिनाले या अगोदर देखील खेळले आहेत. हे दोन संघ 3 वेळा आमने सामने आहेत फायनलमध्ये, आणि याची मी आठवण तुमच्यासाठी करून देतोय. पहिल्यांदा हे दोन संघ आमने सामने फायनल खेळण्यासाठी आले होते पाचगणीच्या मैदानावर, आणि ते वर्ष होतं 2015चं. त्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन संघ फायनलसाठी समोर आले होते, ते म्हणजेच जुचंद्रच्या मैदानावर. मला वाटते 2017 आणि 2018चं ते वर्ष होतं. जुचंद्रच्या मैदानावर त्या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये पाणजू आणि वाघबीळ अशा पण ती फायनल मॅच पाहिली होती. त्याच्यामध्ये देखील वाघबीळ संघानं पाणजू संघाला पराभूत केलं होतं. आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा हे दोन संघ आमने सामने इथे आलेत फायनल मॅचसाठी. उपाध्यक्ष कृष्णाजी बोईर साहेब, विनंती करतो या व्यासपीठावर येऊन बसा. तुम्ही तिथे बसलात बरं दिसत नाहीये. तुम्ही उपाध्यक्ष आहात, मंडळाचे पदाधिकारी आहात तुम्ही. प्रत्येक विकेटसाठी मेघा म्हणजे मेघनाथ गोंधळे ऑल इंडिया 40+ सदस्य आहेत, कमिटी मेंबर्स आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. साल्वी कोण आहे? साल्वी विशाल साल्वी. त्यांनी कॅश बघायला त्यासाठी किती? भाईकडून त्याच्याकडे 500 रुपये असतील. हुकचा फटका आहे. एका हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केतन पाटीलकडून. सिंगल तर कंप्लीट केला. डबलचा कॉल. फेकी चुकीची होते. फेकी चांगली होत नाही या ठिकाणी. 2 धावा. आज काही खेळाडूंची कमतरता पांडू संघामध्ये आहे, तरी देखील हा संघ फायनल मॅच खेळतोय. मागच्या वर्षामध्ये उमेडमनच्या मैदानावर हा संघ फायनल खेळला होता नारंगी टीमच्या अगेन्स्ट, आणि या सीझनमध्ये मात्र वाघवीळ टीमच्या अगेन्स्ट फायनल मॅच खेळतोय. थांबून खेळतोय. ऑफ साईडला कट केलं गेलं. एकदा तर वेगाने पूर्ण केलं. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो त्या ठिकाणी दिला जातोय. 1 धाव. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजेच 5. ड्रोन तुम्ही पाहू शकाल. अजय पाटील मॅन फ्रॉम ओला यांच्याकडून हे ड्रोन मॅचच्या माध्यमातून संपूर्ण क्षणचित्र टिपले जात आहेत. मात्र ड्रोन जो आहे तो जांभळीच्या झाडापर्यंत घेऊन जाऊ नको, नाहीतर तिथून दुसरं काय ते दिसेल लाईव्ह मध्ये. डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू जातोय. बघा, वाईट चेंडू टाकला, खराब चेंडू टाकला तरी महिला टाळ्या वाजवत आहेत. चांगली गोष्ट आहे. असे टाळे यायला हव्यात. 6 धावा. प्रयत्न मनेरांच्या सौभाग्यवती आहेत का? आहेत. व्यासपीठावर आहेत. वहिनी व्यासपीठावर आहेत. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिला, मात्र यावेळेस पुन्हा एकदा डावी सोडून एसटी सोडून चेंडू जातोय. वाईटचा इशारा. प्रयत्न नक्की तुमच्या सौभाग्यवतीचं तुम्हाला टेन्शन नाही ना? ती समोर आहे व्यासपीठावर म्हणून. 2 चेंडू आमध्ये टाकलेत. तू काय तुझ्यावर प्रेशर नाही ना तेवढा? प्रयत्न स्माईल आहे. प्रयत्नाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे थोडीशी. धावसंख्या 7. प्रेमाने वाघ्या असं म्हटलं जातं प्रयत्न मनेर आहे ना.
क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, टर्न झाला, ब्रेक झाला. एक थोडीशी गंमत मैदानाच्या आतमध्ये केली गेली. वाघबीळ आणि पांडू मैत्रीपूर्वक संबंध खूप चांगले आहेत या दोन्ही संघाचे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. धावसंख्या पळकावर लागली गेलेली आहे, ती म्हणजेच बिनबाद 8 धावा. आमच्या पंचांच्या विषयी मी माहिती देतो मित्रांनो. आमचे जे पंच आहेत परशुराम पाटील, हे देखील एक लेजंडरी नामवंत असे खेळाडू आहेत जे स्क्वेअर लेग रिजनमध्ये आहेत. आणि आमचे स्ट्राईक पंच जे आहेत महेंद्र शिंदे सर, खरोखरच कोचिंग करतायत, लेदरचे कोच आहेत. अनेक मुलं त्यांच्या अंडरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत लेदर क्रिकेटचं. स्ट्राईक पंच महेंद्र शिंदे आहेत, मॅन फ्रॉम मुंबई. लक्षात ठेवा, चारकोप. आणि महेंद्र शिंदे सरांच्या विषयी माहिती द्यायची गेली तर प्रेमानं महेंद्र शिंदे यांना बुंदी असं म्हटलं जातं. आणि प्रेमानं बुंदी त्याला का म्हणतात हे देखील तुम्हाला मी सांगतोय. गणपती बाप्पा ज्यावेळेस आले होते त्यावेळेस बुंदीचे लाडू त्यांनी जास्त खाले होते, त्यामुळे आमच्या पंचांना प्रेमानं लाडानं बुंदी म्हटलं जातं. ते स्ट्राईक पंच आमचे महेंद्र शिंदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र सर्वात जास्त सेल्फी घेणारा एकमेव पंच टेनिस क्रिकेट जगतामध्ये कोण असेल तर तो आहे महेंद्र शिंदे. धावा संख्या 8. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय चेतन. एकच चेंडू आहे, नवीन चेंडू आणावं लागतील. फुल ऑफ लेन चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता त्या ठिकाणी. इथे मात्र संधी दिली जाते, पुन्हा एकदा संधी दिली जाते. एकच धाव इथे मिळेल. हेमंत बाबा लेजेंडरी खेळाडू, वय वर्ष 55च्या पलीकडे. लक्षात ठेवा मित्रांनो, 55च्या पलीकडचा हा व्यक्ती मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. ज्यावेळेस पांडूचं मास्टर्स क्रिकेट सुरू झालं त्या वेळेपासून हा खेळाडू पांडू मास्टर्स टीमच्या सोबत आहे आणि अजूनही त्याचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. काय सुरू आहे नक्की, काय सुरू आहे? चला 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 लवकर. आता काय करावं लागेल? आता या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट का नाहीये. विकेट या ठिकाणी ही घेतली गेली. हेमंत बाबा या ठिकाणी बाद होत आहेत. त्यांनी लावायला पाहिजे, बेल्स पाडायला पाहिजे त्यांनी. दोन्ही खेळाडू रनिंगमध्ये होते त्याच्यामुळे ते आम्ही बोलू शकलो नाहीये. मात्र जास्त वेळ तुम्ही हातामध्ये ठेवू शकत नाहीये चेंडू, अन्यथा डेट केला जाईल. मात्र दोन्ही खेळाडू रनिंगमध्ये होते. धावसंख्या 9. प्रमोद भोईर, दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतो या ठिकाणी. अनेक आमच्या मायमौल या ठिकाणी येत आहेत ज्यांना पहिली वाघबील वुमन प्रीमियर लीग स्पर्धा खेळली अशा खेळाडू तुम्हाला, महिला खेळाडू या ठिकाणी जाऊन दिसत आहेत. जागेवरून हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी. वेलकम. मौलिक 11च्या या खेळाडू आहेत. मौलिक 11 मला वाटतं नम्रताताईंचा तो संघ होता का मौलिक 11? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि यावेळेस मात्र विकेट विकेट आणि विकेट. जितेंद्र भोईर देखील या ठिकाणी बाद होत आहेत. आउट. धन्यवाद ब्रास बँड पथक, आगरी समाज, सामाजिक संस्था, सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज ही संस्था मित्रांनो सुरू आहे. 23 गावं या संस्थेला जुडले गेलेले आहेत आणि ही 23 गावं एकत्र आणण्याचं काम मंडळाचे पदाधिकारी करतायत. या मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे कांदरपाडा इकडचे रहिवासी आहेत. या मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब जे आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. या मंडळाचे सचिव भगवानजी पाटील तुम्ही पाहू शकता अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर आहेत. मंडळाचे सहखजिनदार जगदीशजी गरज कोळशेचे या ठिकाणी आले होते. सहखजिनदार जगदीशजी गरज, खजिनदार महेश मांगेला जे नारंगी विरार या परिसरामध्ये राहत आहेत. त्यानंतर कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर जे एकसर बोरिवली या ठिकाणी राहत आहेत. सचिव कैलासजी मात्र हे मुर्दा गावामध्ये राहत आहेत. असे तब्बल हे 7 पदाधिकारी आहेत आणि अनेक
मी म्हणे सदस्य देखील आहेत, म्हणजे डॉसन रॉड्रिक्स, रवी पाटील मालवणी, प्रभाकर मात्रे घोडबंदर, अशा पदाधिकाऱ्यांनी मात्र ही 23 गावं बांधून ठेवलेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगला स्विंग, चांगला टर्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक डेड बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावा झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. आणि 23 गावं एकत्र आणणं, आणि ती देखील आगरी समाजाची 23 गावं एकत्र आणणं खायची गोष्ट नाहीये. आगरीतला री काढला तर राहते फक्त आग. इथे मात्र काय घडलंय? आणखीन एक चेंडू डॉट. गुड बॉलिंग सुहास पाटील. वेलकम उपाध्यक्ष केसनाजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. फक्त आणि फक्त चेतननं दिलंय 1 धाव खर्च केले आपल्या गोलंदाजीमध्ये. वेल्डन चेतन. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या झाली आहे फळकावर, ती म्हणजेच 9. पंकज गोंधळे आणखीन एक स्टार खेळाडू. कालच्या दिवसामध्ये तब्बल 85 धावा पंकज गोंधळे यांच्या बॅटमधून पाहिल्यात. आज एक नवा इतिहास, नवा विक्रम रचण्याची संधी मी म्हणे केतन आणि पंकज गोंधळे या खेळाडूंना आहे. कारण ज्या खेळाडूंच्या नावावर विक्रम आहेत या मैदानावर जवळपास 2022 रोजी ते विक्रम केले गेले होते. ते विक्रम तोडण्याची संधी आहे. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. गणेश मनेरा सेफ हँड फिल्डर. वॉड कॅच, सुंदर असा कॅच. प्रमोद भोईर हे या ठिकाणी बाद होत आहेत. आउट. किशोर भोईर न्यू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नवा इतिहास, नवा विक्रम रचला जाईल. 115 धावांचा नवा विक्रम तर बालकुमच्या या खेळाडूंनी, वाघवीडच्या या खेळाडूंनी नक्कीच रचला आहे. मात्र एक इतिहास या मैदानावरचा अजूनही तुटला गेला नाहीये, जो 2022 रोजी मित्रांनो बनवण्यात आला होता. मॅन फ्रॉम नंदू पाटील दहिसर, ज्यानं 40 चेंडूमध्ये 94 धावा या मैदानावर कुठल्या होत्या. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. पंकज काय स्ट्रगल केलं होतं पहा. भरपूर मोठी रेंज कापली गेली होती कॅच हा पकडण्यासाठी, आणि हा जर कॅच पंकजने घेतला असता तर बेस्ट कॅच नक्कीच या स्पर्धेमधला ठरू शकला असता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. त्यानंतर भूषण भोईर मॅन फ्रॉम बालकुम, त्यांनी देखील 35 चेंडूमध्ये 94 धावा याच मैदानावर कुठल्या होत्या 2022 रोजी. तर तो एक विक्रम तोडण्याची संधी आहे. 89 धावसंख्या जी आहे केतन पाटील यांच्या नावावर आहे. केतननं जर या पुढच्या इनिंगमध्ये म्हणजे जवळपास 6 धावा जर बनवल्या रत्नेश पुढच्या इनिंगमध्ये, तर केतन तो रेकॉर्ड ब्रेक करीन. म्हणजे या मैदानावर सर्वाधिक धावा केतनच्या नावावर होतील. आणि पंकजनं जर जवळपास 10 धावा बनवल्या तर तो विक्रम पंकजच्या नावावर देखील लिहिला जाईल. तर तो एक विक्रम अजूनही शाबूत आहे या मैदानावरचा 2022 मधला. त्यानंतर प्रवीण गावड, ज्यांना 2023 मध्ये 91 धावा कुठल्या होत्या याच मैदानावर. धावसंख्या 11. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट बॉल होता, बॉडीला टर्न करून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून जातो. बॅटला स्पर्श करून एकच धाव मिळेल. धावा झाल्या त्या 12. वाढवू का याच्यामध्ये धावा? नको ना.
बॅटचा टू आहे, बॅटचा टू आहे, इज गॉन. नवीन खेळाडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, धनेश भुईर नवीन खेळाडूंना संधी देते पांडू संघ. सुहास वेटवर आहे, वेटिंगवर आहे. नवीन खेळाडू प्रमोट केले जात आहेत वाघवेलच्या अगेन्स्ट. बघूया धनेश भुईर, दिलीप भुईर यांचे बंधू आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय जगदीशजी गरज साहेब, दमनच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मंडळासाठी 5,000 रुपयाचं सहकार्य केलं होतं, त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतोय. चांगला चेंडू, एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा आहेत त्या 13 धावा. मात्र जरी 13 धावा आल्या तरी मात्र बघा पांडूच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर हास्य आहे, समाधानी आहेत. मला वाटतं आज पांजू टीम मध्ये गुड्डी आलाय जोडीला, तेव्हा मात्र पांजू फायनलला पोहोचली. गुड्डीचा काहीतरी पायगुण आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद ब्रास बँड. एक विशेष सूचना, जे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत त्यांच्यासाठी देखील आणि जे प्रेक्षक, जे खेळाडू या ठिकाणी बसले आहेत त्यांच्यासाठी देखील. क्लिंग बॉल, दांडी गोल. थँक्यू ब्रास बँड. तरी सूचना देखील आहे आणि आनंदाची गोष्ट देखील आहे. आपल्या ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय सन्माननीय संजीवजी नाईक साहेब, धन्यवाद ब्रास बँड. आपल्या ठाणे जिल्ह्याचे धावसंख्या झाले आहे 13, विकेट गेले आहेत त्या 5. आपल्या ठाणे जिल्ह्याचे स्थानिक माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांनी कोळशेच्या स्पर्धेमध्ये आपल्याला शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही डी.वाय. पाटीलला एकदा संधी दिली होती, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला ते डी.वाय. पाटीलला संधी देतोय, फक्त तुम्ही तारीख ठरवा. तुम्ही फक्त आम्हाला तारीख द्या, त्या दिवशी डी.वाय. पाटील स्टेडियम तुमच्यासाठी रिकामं केलं जाईल, असा शब्द संजीवजी नाईक साहेबांनी दिला आहे. त्यासाठी मात्र मंडळाने त्या ठिकाणी विचार केला आहे. जर डी.वाय. पाटील स्पर्धा खेळवायची झाली, इच्छा तर आहे मंडळाची, फक्त तुमचं सहकार्य, तुमचा सपोर्ट महत्त्वाचा असेल. जर डी.वाय. पाटील स्पर्धा खेळवायची झाली तर त्या डी.वाय. पाटीलच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफ्या, जी पारितोषिक आहेत, ही संपूर्ण पारितोषिकं गजानन डाकी साहेब यांच्या माध्यमातून दिली जातात. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या गजानन डाकी साहेब यांच्यासाठी. अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, डी.वाय. पाटील नवी मुंबईचं नेरूळचं स्टेडियम, त्या स्टेडियमवर पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेची झाली होती. आणि आम्हाला अभिमान आहे शेजात की त्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर आम्ही कॉमेंट्री केली होती. आमच्या सोबत होता कुणाल दाते. डॉट बॉल या ठिकाणी. नंदूच्या बॉलिंगला फक्त मी षटकार मारू शकतोय आणि मी मारला देखील होता, नंदूला माहिती आहे. जुचेलच्या मैदानावर मी नंदूला 6 देखील मारली होती. पण आता सध्या माझ्या हातामध्ये माईक आहे. धावसंख्या 15. त्यावेळेस कॉमेंट्री भगवान दादा करत होते जुचेलच्या मैदानावर, मी 6 मारली होती नंदूला त्यावेळेस. वर रेकॉर्ड आहे तो, कॉमेंटेटर आहे मी. मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र नंदूने मला रस्ता दाखवला होता डगआउटचा. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. विकेट डाऊन, आउट.
सुहास पाटील अजूनही थांबल्यात. सुहास आहे, सुहास आउट झाला ना, सुहास आउट झालाय. आराम येतोय. आता मात्र या खेळाडूची सत्व परीक्षा आहे. 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती 15. ₹1100 2 षटकार मारले तरी. खेळ रे खेळ, खेळ कशाला धावतोस, खेळ. म्हणजे तोंडातून निघाला शब्द तो खेळ म्हणून. डॉट बॉल येतोय त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल नंदू पाटील. पंधरा धावसंख्या फलकावर येत आहे या ठिकाणी. सर्वात कमी टोटल आपण स्कोर पाहतो या ठिकाणी. आणि 16 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत पांडू संघानं. 17 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत वाघबीळच्या या टीमला. 24 चेंडू, 17 धावा करायच्या आहेत. नक्कीच भरतराव, तू म्हणाला की आपल्याला डी.वाय. पाटीलच्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत. तशाच पावसाळी स्पर्धेच्या ट्रॉफ्या आमचे मित्र रमाकांत भोईर, जया CNG यांच्यामार्फत 4 ट्रॉफ्या पावसाळी स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. मनापासून धन्यवाद जया CNG, रमाकांत भोईर. थँक्यू व्हेरी मच. विनोद भाई, दिल से प्यार है आपका, थँक्यू व्हेरी मच. आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा ही मोरव्याच्या मैदानावर होईल. भाईंदर किंवा मोरव्याच्या मैदानावर पावसाळी रबर बॉल 4 किंवा 6 जुलै रोजी पावसाळी रबर बॉल स्पर्धा होईल. लेनी गोम्स यांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी. चला फील्ड लावून घ्या पांडू संघ. आणि इथे आम्ही मात्र समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमची साथी समालोचक शैजाजी शेख यांना. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेच्या आपण ग्रँड फिनाले पाहतोय. मात्र चांगली साथ, मी म्हणेल घर बसल्या प्रेक्षकांसाठी चांगलं थेट प्रेक्षेपण, उच्च दर्जाचं थेट प्रेक्षेपण दाखवण्याचं काम केलं NST लाईव्ह या यूट्यूब चॅनलनं. शैजाज शेख या चॅनलचे करते धरते आहेत, प्रोप्रायटर आहेत. आणि मी नक्कीच कौतुक करेल जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. जिशान शेख जे मेन डिजिटल स्कोरर आहेत, ऑपरेटर आहेत. कॅमेरामॅन आमचे आहेत सोहेल शेख. कौतुक असेल सोहेल तुझं, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं लाईव्ह टेलिकास्टमध्ये, बॉल फॉलो. आणि तो बॉल फॉलो सोहेल अप्रतिम तू केलास, त्याबद्दल तुझं देखील मनापासून आभार. आणि त्यानंतर शैजाज शेख यांचे सुपुत्र, तुझं नाव काय शैजा, तुझ्या मुलाचं नाव काय? सोहेल शेख. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. NST, त्यानंतर जोहेल आणि इरफान यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी व्यवस्थितरित्या दाखवली. त्याबद्दल ते देखील 4K क्वालिटीमध्ये, त्याबद्दल मी NST लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतो या ठिकाणी. मात्र मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका. आपण नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू अजूनही बघायचं आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट मित्रांनो असा एकमेव खेळ आहे जो सरड्याहून अधिक रंग बदलतोय. त्याच्यामुळे काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक शैजाज शेख.
थैंक यू सो मच भरत सर, बहुत मजा आया आपके साथ 2 दिन लगातार कमेंट्री करके। और जिस तरीके से डीवाई पाटिल की आपने बात की है, बहुत ही एक्स्ट्राऑर्डिनरी टूर्नामेंट था। मुझे भी इनवाइट किया गया था लेकिन मैं अवेलेबल नहीं था सर, उसके लिए क्षमा चाहता हूं हमारे कमेटी मेंबर्स से। चलिए मैच की तरफ आपको लिए चलते हैं, जहां पे टारगेट रखा गया है, लक्ष्य रखा गया है ओनली 17 रन टू विन। 17 रन की दरकार है। सलामी बल्लेबाज गणेश मनेरा, वेरी फास्ट बॉल, ताकत के साथ बल्ले को स्विंग किया है, गेंद को भेजा है इस वक्त बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। वहां पर खिलाड़ी तैनात थे लेकिन थोड़े से चोटीले हैं, सुबह से परफॉर्मेंस कर रहे हैं। 40 प्लस के ये खिलाड़ी है, 40 प्लस नहीं बल्कि अबाव रहेंगे, 40 के ऊपर रहेंगे। थोड़ा बदन भी साथ थोड़ा सा छोड़ता हुआ नजर आ रहा है। नेक्स्ट बॉल, इस बार घुटना टेक कर बड़ा हिट करने की कोशिश, गेंद हवा में है और ये कैच हुआ है, ड्रॉप। ओह, कैच छूटा है। सेलिब्रेशन इस वक्त जरूर देखने मिलता हुआ हमारे मंच पर। अगर इन दोनों ने मैच जिताया तो प्राइज मनी है मेक मनेरा और अमीशा पाटिल की तरफ से 500 रुपीज। क्या बात है, 500 रुपए की इनामी राशि। नेक्स्ट बॉल, इस बार ये बड़ा हिट लगाने की कोशिश, डाउन द ग्राउंड, 1 रन कंप्लीट किया है। दूसरे की चाहत बिल्कुल 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 नहीं, गणेश मनेरा रेडी नहीं थे, सिंगल रन से ही संतुष्ट होंगे वो। 1 रन से ज्यादा कुछ नहीं और बिल्कुल लगातार 3 6 म्हणजे मॅच संपली। 3 6 ओके, 3 6 साठी 3 एक्के। मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे नहीं, फिर से एक बार कैच ड्रॉप। वाकबिल की कैचेस छूट रही है। भगवान दादा थोड़ा सा भड़क गए, मारना है तो बाहर मारो। चलिए मैच अभी भी ऑन है। नेक्स्ट बॉल, ये डॉट नहीं, वाइड डिलीवरी। यस, क्या बात है, लास्ट मोमेंट पे शाहरुख खान बने हमारे अंपायर। वाइड बॉल, अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। 10 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। फाइनल शोडाउन, पैडल स्वीप करना चाह रहे थे, काउंट गेंद गई है डिक्लेयर नहीं बिल्कुल, अब गई है डिक्लेयर जोन की तरफ। गन्यादा ने अगर 2 6 लगातार जड़ा तो ट्रिपल है, जो चाहिए वो मिलेगा 7-12 छोड़कर। 7 रन की जरूरत है, 2-6 फिर भी लगाते हैं। क्या बात है, साहिल मनेरा की तरफ से प्राइज मनी है। गन्यादा ने अगर रिवर्स स्ट्रोक मारा तो 5,000 रुपए। क्या बात है साहिल मनेरा, 5,000 रुपए। चला साहिल, पैसे पाठवायचे लगेच 5,000 रुपये। क्या बात है, स्कोर जा पहुंचा है 11 रन। 6 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। बेंजो थांबायचं, अरे बाबा थांब।
मंडलनी दिला याल ना बंडल. ओहो, ये डॉट डिलीवरी. डॉट डिलीवरी. जीत के लिए अभी भी जो रनों की जरूरत है 6. बिग हिट के साथ मैच समाप्त होगी तो बर्थडे बॉय की तरफ कुछ ना कुछ गिफ्ट टेम्पर. इसी बीच ये गेंद बैकफुट पर जाकर कट किया है. सिंगल रन कंप्लीट. यस, गनेदा अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं. उन्हें पता है कि अगर उनके रडार में गेंद आई, उनकी रेंज में आई तो मैच समाप्त हो सकता है. बर्थडे बॉय आमचे मान्यश्री गजानन डाक्की साहेब 6 मारून मॅच समाप्त केली तर प्राइज मनी आहे का? जे पाहिजे जे. ओके, जो चाहिए वो मिलेगा. चलिए 6 मारकर मैच को करना है समाप्त. तो प्राइज मनी है जो आप चाहें वो. नाना का दिल बहुत बड़ा है. गोल्डन हार्ट. इस बार देखिए ये डॉट डिलीवरी. बड़ा हिट की खोज में है. अगर इनके रडार में गेंद आई ना तो फिर गेंद आउट ऑफ द पार्क. माननीय डॉक्टर किरण मनेरा साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. इस बार देखिए हाफ पॉली स्ट्रोक है. गेंद हवा में है और एक आसान सा कैच. गणेश की इनिंग की हुई है समाप्ति. माननीय डॉक्टर किरण जी मनेरा साहेब, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम दादा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. न्यू बैटर कौन है? कौन है? डॉक्टर डाकी म्हणजे स्मार्टी. स्मार्टी डॉक्टर इज कमिंग. 5 रन की जरूरत है. अभी भी एक बॉल इस ओवर की आना शेष है. सामना करने के लिए तैयार डॉक्टर डाकी. आते ही साथ बड़ा हिट करने की कोशिश. गेंद हवा में और ये कैच. पांच रनों की जरूरत है. हॅट्रिक साठी प्राइज मनी आहे. नाना ने कुछ तो कहा है. नाना हॅट्रिक आता कंप्लीट झाली तर ट्रिपल एक माहिती देतोय मी. केतन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. या मैदानावरील 2022चा जो विक्रम आहे 94 धावा. भूषण भोईर मॅन फ्रॉम बालखुम ज्याने एका स्पर्धेमध्ये 94 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर नंदू पाटील मॅम फ्रॉम दैसर ज्याने या मैदानावर 2022 रोजी 94 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रवीण गावड हा 91 धावापर्यंत या मैदानावर पोहोचला गेला होता. केतन ज्यानं कालच्या दिवसामध्ये 89 धावा या मैदानावर पूर्ण केलेत. इथून जर केतननं 6 धावा केल्या तर एक नवा इतिहास, नवा विक्रम केतनच्या नावावर लिहिला जाईल. या मैदानावर सर्वाधिक धावा काढणारा हा एकमेव खेळाडू असू शकेल. नेक्स्ट बॉल. यस, चिकी सिंगल के लिए निकले हैं. 1 रन कंप्लीट किया है और केतन को मौका मिला है. इतिहास रचने का यही सुनहरी संधि है. नंदू पाटिल दैसर जिनके नाम 94 रन है. भूषण भोईर बालकुम 94. और अब यहां पर अगर एक 6 लग जाता है तो यानी 95 रन्स बनाने का कीर्तिमान अपने नाम रच सकता है ये खिलाड़ी. यहां से अगर इतिहास बनाना है तो बड़ा हिट लगाना है, बड़ा स्ट्रोक करना है. ये 40+ का जो रूल्स है हर एक इंफॉर्मेशन भरत सर के पास मौजूद. और चलिए इतिहास रचा है इस वक्त और चैंपियन बनी है टीम वाकबेल. और 95 रन का रिकॉर्ड अब आता हुआ वन एंड ओनली केतन पाटिल.